नमस्कार मित्रांनो, 40 नंतर तिची करायची इच्छा नव्हती. दीपाने दिवसभराची कामं आटपली. उद्याच्या नाश्त्यासाठी डोसाचे पीठ ठेवले, कपडे इस्त्री केले, कडधान्य भिजत घातले, कांदा कापून फ्रीजमध्ये ठेवला. सगळं किचन आवरून तिने लाईट बंद केले आणि तिने आपला मोर्चा हॉलकडे वळवला. हॉलमध्ये पसारा तर जणू काय तिची वाटच बघत होता. बघून एवढी चिडचिड झाली तरी पण बोलले की भांडणं होतात म्हणून तिने सगळं आवरलं. दरवाजा खिडक्या लॉक करून ती झोपायला निघाली, पण पुन्हा काहीतरी चुकल्यासारखे वाटले म्हणून मागे फिरली. दीपाचा 18 वर्षाचा मुलगा समीर शांत झोपला होता. त्याला एकदा पाहिले आणि ती झोपायला निघाली. सागर, दीपाचा नवरा, तिची वाट बघत बेडरूम मध्ये पुस्तक वाचत बसला होता. दीपा बेडरूम मध्ये आली. तिने दरवाजा बंद केला. थोडा बेडरूम आवरलं आणि ती बेडवर झोपली. सागरनेही दीपा आलेली पाहून पुस्तक बाजूला ठेवले आणि तो अंथरुणावर पडला. सगळं आवरता आवरता दीपाला झोपायला 12 वाजले होते. दीपाने सागरच्या मिठीत डोके ठेवले आणि झोपली सुद्धा. दिवसभराच्या ताण आणि थकव्यामुळे ती लगेच गाढ झोपी गेली. सागरला हे पाहून खूप वाईट वाटलं आणि राग पण आला. आजकाल हे रोजच झालं होतं. रात्री दीपा लगेच झोपत असे. त्याने चिडून दीपाला बाजूला केले आणि तो पाठ फिरवून झोपला. दीपाला झोपेत याची कल्पनाही नव्हती. सकाळी 6:30 वाजता दीपा उठली. तिने नेहमीप्रमाणे सगळं आवरलं. बाप लेक आपापले डब्बे घेऊन निघाले. तीही ऑफिसला निघाली. दीपा एका चांगल्या कंपनीमध्ये मॅनेजर पोस्टवर होती. रोज कामाचा ताण, डेडलाईन्स या तिच्या जीव ओढून निघत होता. पुन्हा ऑफिसमधून निघताना घरच्या जेवणाची तयारी आवराआवर होतीच. दीपाचं हे रुटीन होतं. आज पण नेहमीप्रमाणे दीपा सगळं आवरून झोपायला आली. सागर वाट बघत होता. दीपालाही माहित होतं की हा माझी वाट बघत आहे, पण त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देण्याची इच्छा आणि ताकद दोन्ही नव्हती. ती आज पण बेडवर पडताच तोंड फिरवून झोपून गेली. सागरला खूप वाईट वाटले. काय प्रॉब्लेम आहे काहीच कळत नव्हतं. आधीची उत्साही दीपा हरवली होती. माझ्यावर भरभरून प्रेम करणारी, मी ऑफिसमधून किती उशिरा आलो तरी बेडरूम मध्ये माझी वाट बघत बसणारी, माझ्यासाठी तयार होणारी ती माझी दीपा कुठेतरी हरवली आहे. सागरला सगळं कळत होतं, पण विषयाला हात घातला तर उगाच वाद होणार म्हणून तो गप्प बसत होता. पण आज त्याने न राहूनच विषय काढणं ठरवले. दीपा पाठ फिरवून झोपली होती. त्याने तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला प्रेमाने स्पर्श केला. त्याला वाटलं त्याने कदाचित ती मोहरून उठेल, आपल्याला प्रतिसाद देईल, पण तसे काहीच झाले नाही. तरी सुद्धा त्याने आपला रोमॅन्स चालूच ठेवला. सागरला तिच्यावर जबरदस्ती करायची नव्हती, पण एक नवरा बायकोच्या नात्यामध्ये जी जवळीकता असावी ती साधण्याचा तो प्रयत्न करत होता. प्रेमाचा वर्षाव करत होता, पण त्याला वाटले की आपण फक्त एका बाहुल्यासोबत सगळं करत आहोत का. दीपा मेलेल्या माणसासारखी फक्त पडून होती. तिच्याकडून कोणताही प्रतिसाद येत नव्हता. सागरला खूप वाईट वाटले. त्याचा राग उफाळून आला होता. त्याने तिला तसेच सोडले आणि तो उठला. त्याने लाईट लावले आणि म्हणाला, दीपा, मला तुझ्याशी बोलायचंय. दीपा ही काही झोपलेली नव्हती. ती सगळं अनुभवत होती. गेल्या 15-20 मिनिटं सागरने केलेले प्रयत्न तिला कळत होते आणि ती त्याला प्रतिसाद देऊ शकत नाही हेही तिला कळत होतं. तिने टेबल लॅम्प लावला आणि ती उठून बसली. तिला आज कळून चुकले होते की इतक्या दिवसापासून रोखून धरलेल्या सागरच्या सहनशक्तीचा बांध आज फुटणार होता. सागर हा शांत स्वभावाचा माणूस आहे, पण आपल्या बायकोकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात अशी एकच अपेक्षा होती. तोही तिला काही कमी पडू देत नसे. वेळोवेळी त्याचे प्रेमही तो बोलून दाखवत असे. तिच्यासाठी गिफ्ट आणणं, 4 चौघात मान देणे, ठरलेले दिवस लक्षात ठेवणं, असं सगळं करत होता. त्याने तिला ऑफिसमध्ये मुक्तपणे काम करता यावे यासाठी घरातही कामासाठी बाई ठेवली होती. तिला वेळ देण्यासाठी त्याने त्याच्या कामाचेही व्यवस्थित नियोजन केले होते. मग कुठे चूक झाली हा विचार करून वेड लागायची पाळी आली होती सागरवर.
खूप वेळ असा शांततेत शेवटी न राहून दीपाने बोलायचे ठरवले. दीपा म्हणाली, सागर, मला नाही माहीत असं का होतं. मलाही तुझ्याबद्दल तेवढ्याच फिलिंग्स आहेत. माझं आजही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे, किंबहुना आधीपेक्षा अधिकच. पण मला माहीत नाही असं का होतं, कळतही नाही. मलाही वाटतं चार चौघांसारखं आपलंही आयुष्य सुखाचं असावं, पण मला ते वैवाहिक सुख तुला देता येत नाहीये. तू जवळ आलास की मला किळस वाटते, माझी चिडचिड होते, मग तुला वाईट वाटतं आणि मलाही. दीपा आता रडवलेल्या स्वरात बोलत होती. दीपा पुढे म्हणाली, कळतंय मला, मी सगळ्या सीमा पार केल्या आहेत, पण मला कळत नाहीये मी काय करू. मला पण त्रास होतोच आहे ना. तुला गमावण्याची एक अनामिक भीती माझ्या मनात ठाण मांडून बसली आहे. माझ्या या अशा वागण्यामुळे कदाचित मी तुला गमावून बसेल, पण माझ्याकडे काहीच त्याच्यावर सोल्युशन नाही. मला माहित होतं हे असं होणार, म्हणूनच मी झोपले होते. सागरला तिचा तो रडवेला चेहरा आणि तिला होणारा त्रास बघून त्याला वाईट वाटू लागलं होतं. त्याने स्वतःला थोडे शांत केले. तो दीपाजवळ गेला. तिचा हात हातात घेऊन तिला म्हणाला, तू आधी शांत हो. तुला त्रास होत आहे का? ऑफिसचं काही टेन्शन आहे का? असं काही आहे की जे तू मला सांगू शकत नाहीये? दीपा त्याच्याकडे फक्त बघत होती, कारण त्याच्या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे नव्हती. तरी पण ती हुंदका गिळत म्हणाली, नाही रे, ऑफिसला टेन्शन नेहमी असतं, त्यामुळं असं कधी होईल असं मला नाही वाटत. आणि त्रास म्हणशील तर मलाच माहित नाही काय होतं, काहीच कळत नाहीये. मला नक्की काय होतं तेच माहित नाहीये, त्यामुळे तुला तरी काय सांगू. आता या सगळ्यांचाच मला कंटाळा यायला लागलाय, पण माझ्या मनात नाही असं नाहीये. मला करताना नाही आवडत, माझी इच्छा असते सागर. दीपा समजावण्याच्या स्वरात बोलत होती. सागरकडे पण याचं काही उत्तर नव्हते. सागर दीपाला म्हणाला, जाऊ दे, सॉरी दीपा, तू झोप, उगाच माझी चिडचिड झाली. आपण सकाळी यावर सविस्तर बोलू. मीही सुट्टी काढतो, तूही सुट्टी काढ. यावर काहीतरी उपाय काढणं गरजेचं आहे, कारण तुझी झालेली अशी घुसमट मलाही बघवत नाहीये. दीपाचे डोळे भरून आले. आपल्याला काही झालं तर नसेल ना? असं का होतंय याचे उत्तर तिलाही हवे होते. दीपा सागरला म्हणाली, ठीक आहे, मी टाकते सुट्टी, बघू आपण काय ते. कारण मलाही हा चांगला चाललेला संसार आता गमवायचा नाहीये, आणि आपल्या या भांडणाचा समीरवर परिणाम झाला तर ते आपल्याला खूप घातक ठरू शकतं. सागरलाही तिचं म्हणणं पटलं होतं. त्याने लाईट ऑफ केले आणि ते दोघेही झोपले. दीपा नेहमीप्रमाणे उठली. तिने सगळे आवरले आणि आज ऑफिसला जायचं नसल्यामुळे फक्त समीरच्या डब्याची तयारी केली. समीर कॉलेजसाठी निघाला. समीर गेल्यावर दीपा आणि सागरने बोलायचे ठरवले, कारण त्याच्या समोर हे विषय काढून दोघांनाही ऑकवर्ड फील होणार होतं. समीर गेल्याबरोबर सागर दीपाला म्हणाला, दीपा, तयार हो, आपण एका गायनोकॉलॉजिस्ट कडे जाणार आहोत. दीपाला कळलेच नाही, हा असं का म्हणतोय, गायनोकॉलॉजिस्ट? आणि आता दीपाच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह सागरने ओळखले. सागर म्हणाला, काही काळजी करू नको, माझा मित्र एक गायनोकॉलॉजिस्ट आहे, आपण त्याच्याकडे जाऊ. मी त्याच्याशी हा प्रॉब्लेम सगळा डिस्कस केला आहे. त्याने मला येऊन भेटायला सांगितले, तुलाही सोबत आणायला सांगितले. कदाचित यावर काही उपाय निघेल. दीपा अजूनही संभ्रमात होती, पण हे कुठेतरी थांबायला हवं, म्हणून दीपा ही तयार झाली. सागरनेही आवरले आणि ते दोघे निघाले. साधारण 1 तासाने ते क्लिनिकला पोहोचले. घराजवळ जाता आले असते, पण दीपा किती मोकळेपणाने बोलू शकेल काय माहिती, म्हणून सागरने मित्राकडे जायचे ठरवले. 2-4 पेशंट नंतर दीपा आणि सागर आतमध्ये गेले. प्रशस्त असे नावाजलेले डॉक्टरचे क्लिनिक होते. पेशंटची पण वर्दळ होतीच. दीपा आणि सागरला पाहून डॉक्टरने स्मित हास्य केले. डॉक्टरांना पाहून सागर उत्साहात म्हणाला, हॅलो मित्रा, कसा आहेस? खूप दिवसांनी भेटलाय. डॉक्टर म्हणाले, मी मस्त, काम चालू आहे. तू बोल, कसा आहेस? ही माझी वाईफ दीपा आणि दीपा हा निखिल. सागर म्हणाला. डॉक्टर म्हणाले, हॅलो दीपा, बसा, बोला, मग काय होतंय? सागर आणि दीपा चेअरवर बसले. दीपाला खूप टेन्शन आले होते आणि ते तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं, पण
स्पष्ट दिसत पण होते. निखिलने पाण्याचा ग्लास पुढे करत दीपाला म्हणाला, निश्चिंत होऊन बोल. मी पेशाने गायनोकॉलॉजिस्ट आणि सागरचा मी मित्र आहे, म्हणून ऑकवर्ड वाटून घेऊ नकोस. घाबरू तर अजिबात नकोस. तुझ्या बोलण्याचा मी एक डॉक्टर पेशंट याच नात्याने विचार करेन, बाकी काही नाही. तशी मला थोडी माहिती दिली आहे सागरने, पण तू सांगितलेस तर उत्तमच. दीपाने स्वतःला सावरले. कपाळावर हात फिरवून तिने निखिलकडे पाहिले आणि म्हणाली, डॉक्टर मला काही समजत नाही. असं का होतं? मला कधीही संवेदना होत नाहीत व उत्तेजन तर दूरच. त्यामुळे हा फार चिडचिड करतो. आता तर आमचं भांडणही झालं काल. मला एक मुलगा आहे, पण आमच्या भांडणामुळे त्याच्यावर परिणाम होऊ नये इतकंच मला वाटतंय. तुमच्याकडे यावर काही उपचार असल्यास सांगा. डॉक्टरांनी तिच्याकडे पाहिले. दीपा अजूनही ओपन ॲप होऊन बोलत नव्हती. त्याने थोडं उघड उघड बोलण्याचे ठरवले. डॉक्टर म्हणाले, सागर आणि दीपा, माझं बोलणे दोघंही नीट ऐका. वैवाहिक समस्यांचं मूळ असलेली लैंगिक समस्या एकसारखी वाटत असली तरी प्रत्येक केसमधील निदान वेगवेगळे आहेत. काही केसेसमध्ये स्त्रीला संबंधाची इच्छा होत नाही. स्त्रियांना लैंगिक बाबतीत रुची नसते. त्यामुळे विवाहानंतर लग्न टिकवण्यासाठी रोजचा एक उपक्रम या नजरेने या शारीरिक संबंधाकडे बघतात. लग्नानंतर नवऱ्याचं सुख व अपत्यप्राप्ती दोनच उद्दिष्ट शारीरिक संबंधाच्या बाबतीत त्यांच्या मनात असतात. आपलं शरीर दोन कार्यासाठी उपयोगात आणणं हाच त्यांचा शारीरिक संबंधाच्या बाबतीत प्रमुख हेतू असतो. या उलट काम तृप्तीचा अभाव या समस्येमध्ये स्त्रीला लैंगिक इच्छा असं शारीरिक संबंधात रुचीही असते, पण या संबंधामुळे मिळणारे समाधान किंवा तृप्ती त्यात नसते. काम तृप्ती होत नसल्याने बऱ्याच स्त्रियांची लैंगिक संबंधातील रुची कमी होते. या दोन्ही समस्यांचे मूळ मानसिकतेत आहे. अजूनही आपल्या समाजात स्त्रियांना लहानपणापासूनच फार जपलं जातं. या अतिकाळजीमुळे लैंगिक संबंध हे फार वाईट असतात असा समज तयार होतो. त्यामुळे संबंधाबद्दल रुची नष्ट होते आणि बऱ्याच वेळा मनात एक भीती तयार होते. लग्नानंतर अनिवार्य म्हणून या स्त्रिया शारीरिक संबंधात भाग घेतात आणि यालाच फ्रेजिडिटी म्हणतात. या समस्येप्रमाणेच काही स्त्रियांना लहानपणापासून स्वतःला या सर्व गोष्टीपासून अलिप्त ठेवण्याच्या मानसिकतेमुळे कामतृप्तीचा अभाव निर्माण होतो. त्यांचा या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. या समस्येप्रमाणेच लैंगिक इच्छेची कमी असणे ही पण एक समस्या स्त्रियांमध्ये आढळते. ही पण समस्या मानसिक स्वरूपाचीच आहे. तर मला असं फक्त दीपा तुझ्या एका वाक्यावरून काही नाही कळणार. तुम्हाला नेमकं काय त्रास होतो ते अगदी मनमोकळे होऊन सांगा. घाबरू नका. निखिलने सागरकडे पाहिले. कळतंय का? हे बघ दीपा, हेच कारण असेल असे की नाही की मी फक्त माहिती सांगितले. मी आता काही प्रश्न विचारीन, त्याची नीट उत्तरं द्या. दीपाने मान डोलावली. निखिलने विचारले, तुमचं वय किती? लग्नाला किती वर्ष झालेत? शेवटची पाळी कधी आली होती? घरात कोण कोण असतं? त्रास कसला होतो का? पोटात दुखणं, चक्कर येणे, थकवा? दीपा घाम पुसत म्हणाली, माझं वय 43 वर्ष. लग्नाला 20 वर्ष झाली. घरात आम्ही तिघेच असतो, मी, सागर आणि मुलगा. शेवटची पाळी? दीपा प्रश्नार्थक नजरेने सागरकडे पाहत म्हणाली, बहुतेक 6 महिन्यापूर्वी. सागर पण आश्चर्याने बघू लागला. डॉक्टरांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. त्याने दीपाकडे बघितलं आणि म्हणाला, नक्की 6 महिने? आणि सागर, तुला याबाबत काहीच माहिती नाही? यालाच मेनोपॉज म्हणतात. मनोज म्हणजेच रजोनिवृत्ती. अरे सुशिक्षित तुम्ही, याकडे दुर्लक्ष कसं केलेत? निखिलचा प्रश्न योग्य होता. सागरलाही मेनोपॉज म्हणजे काय हे माहिती होतं, पण आपल्या बायकोची ती स्टेज यावी आणि आपल्याला माहीत नसावे याचे वाईट वाटत होते त्याला. दीपा आणि सागर एकमेकांकडे बघत होते. दीपा म्हणाली, हो, बहुतेक मेनोपॉजच असेल. या रोजच्या धावपळीत पाळी आली का नाही ही शंका माझ्या मनात आलीच नाही. काही वर्षापूर्वी आम्ही फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन केलं होतं, पण त्यानंतर पाळी चुकेल आणि प्रेग्नन्सी याचं मी टेन्शन घेणं सोडून दिलं होतं.
सागरीमध्ये म्हणाला आणि मी पण. डॉक्टर म्हणाला, अरे ते जर ठीक असलं तरी आपण वयाच्या त्या उंबरठ्यावर आहोत आणि आपली पाळी येत नाही आहे हे महत्वाचं असू नये. मग आता मला सांगाल का अजून तुम्हाला काय काय त्रास होत आहे? दीपा थोडी अडखळतच म्हणाली, लघवीमध्ये जळजळ होते, सारखी लघवी होते, हातपाय सांधे कंबर दुखतात, चक्कर येते, सगळ्यांचाच कंटाळा येतो. सागर तर कान देऊन फक्त ऐकत होता. हिला असं पण काही होत असेल याची कल्पनाही नव्हती त्याला. निखिल म्हणाला, येस, यालाच मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती म्हणतात. नॉर्मल आहे हे. मेनोपॉज हे स्त्रियांच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचे पर्व आहे. या काळात वय वाढत असण्याची जाणीव मोठी झालेली व त्यामुळे आईकडे दुर्लक्ष करणारी किंवा बाहेरगावी शिक्षणासाठी गेलेली मुले, वाढलेला व्यापात गर्क असणारा नवरा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मेनोपॉज व यामुळे होणारा शरीरातील हार्मोनचा बदल, या सगळ्या गोष्टींचा परिणाम स्त्रीवर होत असतो. घाबरून जाण्याचं कारण नाही, पण स्वतःकडे लक्ष पण द्यायला हवे की नको? या वयातील स्त्रिया घरात इतक्या बिझी असतात की स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नसतो त्यांच्याकडे. मग चिडचिडेपणा, निस्तेजपणा, थकवा आणि वैवाहिक सुखावर होणारा परिणाम ओघाने आलंच. दीपा आणि सागरला निखिलचं म्हणणं पटत होतं. या सगळ्यात खरंच दीपा स्वतःला विसरून गेली होती. दीपा म्हणाली, मग आता डॉक्टर? निखिल म्हणाला, काही नाही, काळजी घ्यायची फक्त. पालेभाज्यांचे सेवन जास्तीत जास्त करा. भाज्या उकडून खाणे सुद्धा फायद्याचे. खारट, गोड किंवा आंबट पदार्थांचे सेवन शक्य तितके कमी करा. फायबरयुक्त पदार्थाचा डाएटमध्ये समावेश करा. व्यसनापासून दूर राहा. कॅल्शियम युक्त पदार्थ खा आणि गरज लागली तर मला फोन करा. कोणतीही औषधं मला न विचारता घेऊ नका. इतकंच. दीपाला आता हे सगळं ऐकून थोडं हायसे वाटले. इतक्या दिवसापासूनचे मनावरचे दडपण कमी झाले होते आणि दोघांच्या शंकाचेही निरसन झाले होते. दीपाने तरी पण न राहून पुन्हा एकदा निखिलला विचारले, म्हणजे मला काही झालेलं नाही ना? मी नॉर्मल आहे तर? निखिल हसतच म्हणाला, हो नक्कीच, आणि पुन्हा काही त्रास झालास तर कधीही क्लिनिकमध्ये ये, मग बघू आपण. सागरच्या पण चेहऱ्यावरचे हास्य परत आले होते. सागर म्हणाला, थँक्यू मित्रा, आता थोडं रिलॅक्स वाटत आहे. निखिल म्हणाला, नो नीड्स, इट्स माय प्लेजर. पण तू तिला समजून घे. तुझी सोबत तिला या पेजमधून बाहेर निघायला मदत करेल. बाकी या बायकांना तर खूप व्याप असतात रे, म्हणून आपण तरी समजून घेतले पाहिजे ना. रोज ऑफिसमधून घरी जाऊन सोफ्यावर बसून टीव्ही बघण्यापेक्षा एक फेरफटका आपणही किचनमध्ये टाकावा की थोडी घरकामात मदत करावी. सागरला निखिलचे म्हणणे पटले होते. येस बॉस, भेटू पुन्हा. निखिल आणि सागरने शेक हँड केले. दीपानेही आभार मानले आणि दोघेही पॉझिटिव्हिटी घेऊन क्लिनिकच्या बाहेर पडले. तर मित्रांनो, कशी